शिवसेना युबीटी खासदारांची मातोश्रीवर बैठक सुरू झाली आहे। विनायक राऊत, राजाभाऊ वाजे बैठकीसाठी दाखल झालेत। उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन करत आहेत। नागेश पाटील आष्टीकर ऑनलाईन उपस्थित राहिलेले आहेत। ओमराजे निंबाळकर मात्र बैठकीसाठी येणार नसल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मातोश्रीवर सध्या खासदारांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेच्या युबीटीच्या खासदारांची तातडीची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे। 2 खासदार मात्र आलेले नाहीयेत। त्यामुळे आता या संदर्भात पक्षाकडून काय नेमकी पावलं उचलली जातात, तसंच जे खासदार गैरहजर आहेत त्यांच्याकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नागेश पाटील आष्टीकर हे ऑनलाईन उपस्थित आहेत अशी सध्या माहिती मिळते। तसंच ओमराजे निंबाळकर या बैठकीसाठी येणार नाहीयेत अशी माहिती मिळते। त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी पक्षाला या संदर्भात नेमकं काय कळवलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। ऑपरेशन टायगरची सध्या संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांनी बैठकीला दांडी मारलेली आहे। ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत, तर परभणीचे खासदार संजय जाधव हे अनुपस्थित आहेत आणि त्यामुळे आता पक्षाकडून या संदर्भात काय विचारणा केली जाते, तसंच गैरहजेरीचं नेमकं कारण काय आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ओमराजे निंबाळकर या संदर्भात काय स्पष्टीकरण देत आहेत, संजय जाधव या संदर्भात काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, एक महत्त्वाचा मुद्दा आहे। बैठकीला तर सुरुवात झाली आहे, मात्र संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर हे गैरहजर आहेत। काय नेमकं कारण कळलेलं आहे का? ओमराजे निंबाळकर, संजय जाधव यांच्याकडून काही तुम्हाला या संदर्भातली माहिती मिळाली आहे का की ते गैरहजर काय आहेत? नक्कीच ओमराजे निंबाळकर हे पुण्यामध्ये आहेत। पुण्यात त्यांच्या मुलावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे ते या बैठकीला अनुपस्थित असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर संजय जाधव यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बैठकीला उपस्थित राहणार का असं विचारलं असता त्यांनी ते उत्तर देणं टाळलेलं आहे। त्यामुळे संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या बैठकीला उपस्थित नसतील। मात्र राजाभाऊ वाजे असतील, अरविंद सावंत असतील, संजय राऊत स्वतः आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत ते या ठिकाणी, अनिल देसाई सुद्धा उपस्थित आहेत। मात्र नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे 2 जे खासदार आहेत ते व्हीसीद्वारे जॉईन झालेले आहेत। आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू झालेली आहे। मात्र जे उर्वरित खासदार आहेत या ठिकाणी पक्षश्रेष्ठींना कळवलं नाही आणि ते अनुपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्या संदर्भात नक्की काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे काही वेळातच या बैठकीसाठी दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यांनी बैठकीला येणार असल्याचं कळवलेलं आहे। मात्र अद्याप बैठक सुरू झाली असली तरी ते अद्याप या ठिकाणी आलेले नाही आहेत। त्यामुळे ते व्हीसीद्वारे उपस्थित आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोच। मात्र जे खासदार आलेले नाहीत त्यांच्या संदर्भात काय ॲक्शन घेतली जाते, कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पक्षाच्या पुढील ध्येय धोरण काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आणि त्या दृष्टीने चर्चा सुरू आहेत। अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती मागच्या बैठकीमध्ये की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आमच्या मतदारसंघामध्ये येत नाहीत, जनतेला भेटत नाहीत, जनतेची कामं जे आहेत किंवा जनतेचे गाऱ्हाणे आहेत जे ऐकत नाहीत, अशा प्रकारची नाराजी होती। यावरती काय नक्की आज चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण विधान परिषदेची ही निवडणूक आणि या दरम्यान या सर्व घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात। त्यातच ऑपरेशन टायगर संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते। दर अधिवेशनालाही ऑपरेशन टायगरची चर्चा होते। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये जे 2 प्रमुख नावं असतात त्या नावांपैकी वाकचौरे आणि संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत ते या बैठकीला दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। अनुपस्थितीवरती नक्की संजय जाधव आणि वाकचौरे नक्की काय या ठिकाणी स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यांच्या स्पष्टीकरणापूर्वी या ठिकाणी ठाकरे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उर्वरित खासदारांची सुद्धा अडचणी आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा जाणून घेतल्या जातील आणि यानंतर पक्षाच्या उभारणीसाठी जे बडे नेते आहेत, मग उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः बैठका घेणार का आणि राज्यभर दौरे करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक खासदारांची असं होतं की या 2 नेत्यांनी आमच्या मतदारसंघात यावं आणि दौरा करावा अशा प्रकारची मागणी होती। मात्र आता जी पडझड पक्षाची झालेली आहे त्यानंतर पुन्हा फिनिक्स भरारी घेण्यासाठी काय चर्चा केली जाते, कशा प्रकारे रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आगामी 4 ते 5 दिवसांवरती खरं वर्धापन दिन हा शिवसेनेचा येऊन ठेपलेला आहे। या वर्धापन दिनानिमित्त एक विचार हा पुढच्या वर्षासाठी नेहमी उद्धव ठाकरे यांच्याकडून दिला जातो। त्यामुळे नव्याने उभं राहण्यासाठी कोणकोणत्या अडचणी समोर आहेत, शेतकऱ्यांपर्यंत कशा प्रकारे मदत गेलेली आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, प्रत्येक मतदारसंघातील खासदारांच्या मतदारसंघात काय काय अडचणी आहेत या संदर्भातील माहिती उद्धव ठाकरे घेतीलच। मात्र खासदारांचं म्हणणं सुद्धा उद्धव ठाकरे ऐकणार आहेत आणि यावरती काय प्रतिक्रिया
प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि एकूणच ऑपरेशन टायगरच्या मध्ये कोण कोण सहभागी आहे यावरती काय कारवाई केली जाते यावरती सुद्धा चर्चा सुरू आहे. अगदी स्वप्नीला आपण सांगते त्याप्रमाणे जे गैरहजर आहेत त्या संदर्भातल्या कारणं समोर आलेली आहेत. मात्र नॉट रिचेबल असलेल्या भाऊसाहेब वाघचौरे या संदर्भात काय अपडेट्स आहेत? स्वप्नील, मी आपल्याला थोडंसं थांबवते. शिवसेना युपीटीच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे. विनायक राऊत, राजाभाऊ वाजे हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर इतर सुद्धा खासदार उपस्थित आहेत. ठाकरेंचे 3 खासदार मात्र या बैठकीला गैरहजर आहेत. त्या संदर्भातली माहिती मिळते. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिवसेना युपीटी खासदारांची मातोश्रीवर सध्या बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आज उद्धव ठाकरे खासदारांना उद्देशून काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांच्याच पार्श्वभूमीवर 3 खासदार बैठकीला गैरहजर आहेत. त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकं पक्षाकडून सांगितलं जातं, तसंच ते 3 खासदार या संदर्भात काय स्पष्टीकरण देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. ओमराजे निंबाळकर हे बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, बैठकीला सुरुवात झालेली आहे. शिवसेना युपीटीच्या मात्र 3 खासदार गैरहजर आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. नक्कीच चर्चा सुरू झालेली आहे. कारण ऑपरेशन टायगरची एकीकडे चर्चा सुरू होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे जे संकेत आहेत ते मिळत आहेत. त्यामुळं नक्कीच शिवसेना युपीटी खासदारांची जरी बैठक सुरू असली तरी अनुपस्थित खासदारांच्या बाबतीत मात्र चर्चा सुरू झालेली पाहायला मिळतात. आणि जे इतर खासदार काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देखील उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत ऑनलाईन. तर उर्वरित 3 खासदार देखील जे ऑनलाईन उपस्थित राहू शकले असते परंतु ते उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळं नक्कीच ऑपरेशन टायगरच्या संदर्भात जी चर्चा सुरू होते त्या चर्चेला बळकटी मिळताना पाहायला मिळते. आणि एकंदरीतच शिवसेना युपीटीचे जे खासदार आहेत ते 9 खासदार आहेत. या 9 खासदारांपैकी किती खासदार नेमके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होते त्या चर्चेला कुठं ना कुठं तरी शंका जी आहे ती उपस्थित होताना पाहायला मिळते. परंतु वारंवार याचं खंडन जे आहे ते संबंधित खासदार करत आलेले आहेत. आणि दुसरीकडे मात्र अशा बैठकांना मात्र ते गैरहजेरी लावताना पाहायला मिळतात. कृष्णा, जे गैरहजर आहेत 3 खासदार त्या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती समोर आली का? ओमराजे निंबाळकरांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलाची तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती त्यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचले. इतर जे 2 खासदार आहेत त्या संदर्भातले काही महत्त्वाचे डिटेल्स आलेत का? या संदर्भात संजय जाधव यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी कोणतंच उत्तर दिलं नाही. ना ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार किंवा ऑफलाईन बैठकीला उपस्थित राहणार. आणि अशाच प्रकारचे जी कारणं जी दिली जात आहेत ती नक्कीच जी न पटणारी असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळं एकंदरीतच इतर खासदार जे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भात देखील यापूर्वी चर्चा झालेल्या पाहायला मिळत आहेत. भाऊसाहेब वाघचौरे यांनी उदय सामंत यांची घेतलेली भेट असू दे किंवा वारंवार इतर खासदार देखील कामाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांना भेटीची चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळामध्ये हे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतात की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चित. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कृष्णात आणि स्वप्नील, दोघांचेही आभार.